नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला तुमच्या घरात गोकर्णाचे झाड असेल तर तुमच्या जीवनात ह्या गोष्टी घडतात हे सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गोकर्णी नाव जरी अनेकांना अपरिचित वाटत असेल तरी आयुर्वेद पुराणे आणि लोकश्रद्धामध्ये ह्या झाडाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. अनेक लोकांच्या अनुभवानुसार ज्या घरात गोकर्णाचे झाड असते त्या घरात शांती, सुख आणि समृद्धी, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नती दिसून येते. तर काही ठिकाणी गोकर्णाला शिवप्रिय वृक्ष असे मानले जाते. ज्या ठिकाणी हे झाड असते तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाही अशी श्रद्धा आहे. ज्या घरात गोकर्णाचे झाड असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, नैसर्गिकरित्या वाढते असे मानले जाते. या झाडातून निघणारी ऊर्जा मनाला शांत करणारी असते, मन प्रसन्न करते. घरात सतत वाद, तणाव, अस्वस्थता जाणवत असेल तर गोकर्णाचे झाड लावल्यानंतर हळूहळू वातावरण बदल लागते असा अनेकांचा अनुभव आहे. मन शांत राहते, झोप सुधारते आणि घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. समाधानाची भावना निर्माण होते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक ताण, नैराश्य आणि चिंता ही सामान्य समस्या झाली आहे. गोकर्णाचे झाड मनावर सकारात्मक परिणाम करते असे सांगितले जाते. या झाडाजवळ बसून काही वेळ शांतपणे स्वच्छ वास घेतल्यास मन स्थिर होते. अनेक साधकांनी ध्यान करणारे लोक गोकर्णाच्या झाडाखाली ध्यान करण्यास प्राधान्य देतात. लोकश्रद्धेनुसार गोकर्णाचे झाड हे असलेल्या घरात वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा, असुरी आणि प्रवृत्ती याचा प्रभाव होत नाही. ज्या घरात सतत अडचणी येतात, कामे अडतात किंवा विनाकारण वाईट घटना होतात अशा ठिकाणी गोकर्णाचे झाड लावल्यावर परिस्थिती हळूहळू सुधारते असे अनेक जण सांगतात. की घरात शांतता आणि सौहार्द वाढते. गोकर्णाचे झाड असलेल्या घरात कुटुंबातील सदस्यांमधील संबंध सुधारतात असे मानले जाते. गैरसमज कमी होतात, संवाद वाढतो आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण होते. पती पत्नीमधील तणाव, भांडणे, घरातील वाद, पिढ्यांमधील मतभेद हळूहळू कमी होतात अशा लोकांचा अनुभव आहे. भांडण तंटा होत नाही, सकारात्मकच ऊर्जा राहते. गोकर्णाचे झाड हे आध्यात्मिक आणि उन्नतीसाठी उपयुक्त मानले जाते. विशेषतः जे लोक जप, ध्यान, नामस्मरण करतात त्यांना या झाडाच्या उपस्थितीत अधिक एकाग्रता लाभते. काही साधकांचे असे मत आहे की गोकर्णाच्या झाडाखाली केलेले ध्यान अधिक प्रभावी ठरते. शिवभक्तांसाठी हे झाड विशेष शुभ मानले जाते. आयुर्वेदानुसार गोकर्णाच्या झाडाचे काही भाग औषधी गुणधर्मांनी भरलेले असतात. घरात हे झाड असल्यामुळे हवा शुद्ध राहते, वातावरण स्वच्छ होते आणि त्यामुळे आरोग्यावर अप्रत्यक्ष चांगलाच परिणाम होतो असे मानले जाते. लोकांच्या अनुभवानुसार ज्या घरात गोकर्णाचे झाड असते त्या घरात हळूहळू आर्थिक स्थैर्य येते. अचानक खर्च कमी होतात, उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतात आणि पैशाबाबत सतत असणारी चिंता कमी होते. हे सर्व झाडाच्या सकारात्मक ऊर्जेमुळे घडते अशी श्रद्धा आहे. काही भागामध्ये गोकर्णाच्या पानाचा वापर शिवपूजा किंवा विशिष्ट धार्मिक विधीमध्ये केला जातो. हे पान शुद्ध आणि पवित्र मानले जाते. घरातच हे झाड असल्यामुळे पूजा अधिक सात्विक होते आणि असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार काही झाडे हे घराच्या आसपास असली तर वास्तुदोष कमी होतात आणि गोकर्णाचे झाड हे त्यापैकी एकच मानले जाते. जे विशेषतः घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला हे झाड असल्यास घरातील ऊर्जा ही संतुलित राहते अशी मान्यता आहे.
गोकर्णाचे झाड असलेल्या घरात राहणाऱ्या व्यक्तीमध्ये पण संयम, सहनशीलता आणि सकारात्मक विचाराची वाढ होते असे अनुभव सांगतात. राग, अस्थिरता आणि चिडचिड कमी होते. निर्णय घेताना मन अधिक शांत आणि स्पष्ट राहते. गोकर्णाचे झाड लावताना घ्यावयाची काय काळजी आहे? झाड स्वच्छ आणि पवित्र जागी लावावे. झाडाची तोड करू नये आणि झाडाजवळ कचरा किंवा अस्वच्छता ठेवू नये. शक्य असल्यास दररोज पाणी द्यावे. पाणी दिल्याने झाड टवटवीत राहते. झाडाजवळ बसून काही क्षण शांत राहावे. गोकर्णाचे झाड हे केवळ एक झाड नसून ते शांती आणि सकारात्मकता, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन श्रद्धा याचा संगम पाहिला तर असे लक्षात येते की निसर्गाशी जोडलेले राहणे हेच खऱ्या सुखाचे रहस्य आहे. जर तुमच्या घरात गोकर्णाचे झाड असेल तर तुम्ही नक्कीच स्वतःमध्ये आणि तुमच्या आयुष्यात हळूहळू पण सकारात्मक बदल अनुभवू शकता आणि नकारात्मक विचार करणे सोडून देसाल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.